नंदा पेपर कुठं आहे? पेपर नाही दिसून राहिला ना. असेल ना हो पेपर. असेल म्हणजे इथं टी टेबलवरच राहते ना पेपर. महेंद्र घेऊन गेला असेल वाचायला. बस तुम्हाला ना उठता बरोबर पेपर पाहिजे. कुठं उठता बरोबर पेपर पाहिजे म्हणतो? आता चहा वगैरे झाला ना. आता थोड्या वेळ वाचलो असतो. कशी आहे आता सुनबाईची तब्येत? रात्री तब्येत खराब झाली होती ना, आता ठीक आहे ना तब्येत? हो आता झोपली आहे ना. झोपली आहे तर मी नाही उठवली. आता ते स्वतःहून जेव्हा उठेल तेव्हा. मी घाबरून गेली होती बाबा रात्री. पोटातच दुखते म्हणे. रात्रीच तर म्हणलं मी दवाखान्यात घेऊन जा म्हणून. अहो घेऊन जा म्हटला. फोन लावला होता ना महेंद्रने. फोन लावला होता. ते नेहमी ज्या डॉक्टरांकडे जाते ना, जिथली ट्रीटमेंट सुरू आहे तिथं फोन लावला होता. त्या मॅडम बाहेर आहेत ना, आज येणार आहेत. आता आज घेऊन जाईल. त्यांनी मग कोणती तर गोळी सांगितली महेंद्रला. होती तिच्या त्या दवाईमध्येच होती. मग ती खाल्ली. ते मॅडम म्हणत होत्या जर हिच्याने आराम नाही होईल अर्धा तास वाट बघा म्हणे. दुखणं कमी नाही झाला तर मग घेऊन जाल म्हणे डॉक्टरकडे. मग झाला वगैरे भगवानाच्या कृपेने तिच्या दुखणं वगैरे कमी झाला. महेंद्र माधुरी उठली का? नाही आई झोपलीच आहे. तिला करू दे, आराम करू दे. उठवू नको. दवाखाना 10 वाजे खुलते ना. घेऊन जाशील आज आता तिला. हो घेऊन जाईन. हो बरोबर चेकअप करा म्हणा त्या मॅडमला. असं दुखलं नाही पाहिजे बाबा. आता एक तर 7वा महिना सुरू आहे. घाबरून गेली होती मी रात्री. पोटात दुखते म्हटलं तर. आता मला काही समजून नाही राहिला बाबा कसा करावा आता. का समजून नाही राहिला? अरे आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करू म्हणत होती. उजेड लागला तर म्हटलं ह्या उजेडामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करून टाकायचा म्हणत होती. तर रात्री आता माधुरीची तब्येत खराब झाली तर काही समजत नाही कसा करावा म्हणून. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कधी करायचा आहे आई? आता 10 तारखेची पौर्णिमा आहे, वट पौर्णिमा. तर 10 तारखेपर्यंत झाल्या पाहिजे. हो का? तर मी आज चाललोच चेकअप करायसाठी. तिला घेऊन जाता हो. का म्हणतात मॅडम तर सगळं व्यवस्थित असेल तर मग करून टाकू. हो नंदा बरोबर म्हणून राहिला. महेंद्र बरोबर म्हणते. अपॉइंटमेंट तर घेतलीच आहे. आता 10 वाजे दवाखाना सुरू होते. आम्ही निघून जाऊ 9 वाजे. 11 वाजेपर्यंत घरी टच. मग त्याच्यानंतर डिसाईड करू करायचं की नाही करायचं. ठीक आहे बाबा मग घेऊन जा आता. चल मी तिच्यासाठी थोडासा नाश्ता गिस्ता बनवून देते. तुम्ही दोघे नाश्ता करून चालले जा. मग करते मी स्वयंपाक आरामात. थोड्या वेळ करू दे तिला. आराम करू दे थोड्या वेळ, अर्धा तास. मग नाही उठेल तर मग उठवून टाकशील. हो आई ठीक आहे ना. महेंद्र पेपर तिकडे नेला का तू? पेपर नाही दिसत आहे. नाही ना बाबा मी घेऊन नाही गेलो. मग पेपर कुठं गेला? माहित नाही बाबा. तिकडे गेट कडून आणले होते का? कोण आणला होता पेपर? नंदा आणली नाही का तू पेपर? नाही मी नाही आणली. एक तर उशीर झाला होता उठायला. तर उठले, झाडू बिडू लावले, ब्रश वगैरे केली आणि चहा बनवली. अरे तर गेट मध्येच लटकवला असेल पेपर मग. वा तुम्ही नाही आणले का पेपर? आता दररोज आणते तू तर आणली असशील म्हटलं मी. तू आणते नाही तर कधी महेंद्र आणते नाही तर कधी सुनबाई आणते. असं चांगलं काम आहे तुमच्या. आणि विचारता की पेपर कुठं आहे पेपर कुठं आहे म्हणून. थांबा बाबा मी आणून देतो. हो आण बरं. चल बाबा मी नाश्ता बनवून देते आता. तुम्ही कराल का नाश्ता? हो थोडासा करून घे. गुड्डीचे बाबा. काय झाला बोल ना. मी काय म्हणते तुम्ही बाहेर चालले ना? बाहेर म्हणजे कुठं? बाहेर कुठे जातो आम्ही? आताच तर बोलले ना तुम्ही चौकाकडे जातो म्हणून. हो चौकात जातो ना. का? मी काय म्हणते भाजीपालावाला दिसेल तर पाठवाल बरं इकडे. घरी एकही भाजीचा नाही आहे. बाजारचाही भाजीपाला ना 4 दिवस पुरते. आता कुठं वेळेवर भाजीपाल्यावाला दिसेल? दिसेल तर पाठवाल म्हटले. अरे त्याच्यापेक्षा काही असेल घरी तर बनव ना. काहीच नाही आहे का घरी? बनव वरण विरण. का बाबा तुम्हाला त्रास नाही येत वरण खाऊ खाऊ? जेव्हा पाहिला तेव्हा वरणच बनवायला लावता. काही चणे बिने असतील तर चण्याची भाजी बनव. आता काही वेळेवर तो भाजीपाल्यावाला दिसत नाही. सायंकाळी येईल ना. सकाळी तो बाहेर गावी जाते मग सायंकाळी गावात फिरवते. कोणता? चुली खाली वीज तो पेटवली का? पाणी झाला गरम? हो आई पेटवली ना. येतो मग मी. तू पाय कोणती भाजी बनव. काही तो भाजीपाल्यावाला दिसत नाही. बघतो आता. कुठे चालला रमेश? कुठे नाही आहे असाच चौकाकडे जातो. थोडासा येतो फिरून. कोणता म्हणत होती भाजीपाला आहे नाही. आता तिकडे भाजीपाल्यावाला दिसेल तर पाठवाल म्हणून. कोणता? काल रमेशनं 4-5 आंबे आणले ना वावरातून. तर मस्त आंब्या कांद्याची कढीच बनव ना. उन्हाळ्यामध्ये चांगली लागते आंब्या कांद्याची कढी. बनव मस्त पोटभर जेवण होते. अरे हो कोणता? बनव. मागे बनवली होती तर चांगली नाही झाली म्हणत होते तुम्ही. आई तू बनव बरं आपल्या हाताची. तुझ्या हाताची छान होते आंब्या कांद्याची कढी. हे कोणता तेवढी तुझ्यासारखी बनवत नाही. ठीक आहे बाबा मी बनवतो. कोणता? शिकून घे आईकडून. कशी बनवते तर. आई जशी बनवते ना तशीच बनवते मी. पण माझ्या ना जमतच नाही. आईच्याच हाताची चांगली लागते ते आंब्या कांद्याची कढी. मला पण आवडते. आई बनवतात ना तर मला पण आवडते आंब्या कांद्याची कढी. पण आईच्या हाताची आवडते. माझ्या हाताची जमतच नाही बरोबर. तर दे मग पहिले बनवून देतो मग आंघोळ करतो. घाम घुम येते. गुड आहे ना घरी?
हो आई आहे ना, गुड आहे. काट 2-3 कांदे काट पटणारे. नाही तर तू कोणता आंबे छिल, मी कांदे कापतो. ते मला आंबे छिलता नाहीत बापा त्या छिलनीनं. हो आई, मी छिलून देते आंबे. हो आहे मम्मी घरीच आहे. देत आहे मी फोन मम्मीच्या घरी. मम्मी मावशीचा फोन घे. हो दे. चल मीच काढतो कांदे. आता हे फोनवर बोलल, हिच्या बहिणीचा फोन आला तर. हा हॅलो ताई बोल. कोणता? हा मिरचीवाला आलाय आमच्या घरासमोर. घ्यायची आहे का मिरची? हो घ्यायची आहे ना. ये ना तर मग. हो पाठवते गुड्डीच्या बाबांना. ठीक आहे पाठव मग. ताई का भाव म्हणते? माहित नाही बापा, तुझे भाऊजी बोलत आहेत तिकडे, तर मला पटकन आठवलं, तर म्हणलं फोन लावून टाकते तुलाही. हा बरं केलं ताई फोन लावली तर. मी पाठवते यांना. हो ठीक आहे पाठव. मम्मी दे ना मोबाईल. झाला का बोलून? बापरे मोठी घाई येते तुला मोबाईल मागायची. अर्धा तास बोलत होती का 1 तास बोलत होती? झाला का मम्मी, झाला का मम्मी, दे मम्मी मोबाईल. असा कोणता अर्जंट काम आहे तुला? दे ना मम्मी, कामच आहे ना. घे. कोणता? कोणाचा? शांताचा होता का फोन? हो आई शांतताईचाच फोन होता. मिरचीवाला आलाय म्हणते त्यांच्या घरासमोर, म्हणून फोन केला होता ताईने. हा गुड्डीच्या बाबांना पाठवून देते. आई मिरच्या किती किलो लागतील? आता दरवर्षी किती किलो घेते? मागच्या वर्षी 7 किलो घेतला होता. तर संपला का आहे तिखट? आहे 1 महिना होईल. तर मग याही वर्षी घे ना 7 किलो. लागेल नाही का? पाहिजे असो आपल्या घरी. हो ठीक आहे नाही. गुड्डी तिकडे बाबा आहेत का? तर पाठव बरं. बाबा रमेश तर तिकडे चौकात जातो म्हणे ना. गेला असेल. अरे हो खरं, ते चौकात जातो म्हणत होते, गेले असतील. आता ह्या पोरीला पाठवून ते काही जा नाही चौकामध्ये. आता कोणाकडे गेला रमेश ना कोणाकडे नाही. मोबाईल नेला का सोबत? नाही तो मोबाईल तर गुड्डीच्या जवळ आहे ना. जा ना तर मग तूच जा मिरची घ्यासाठी. पण आई स्वयंपाक वगैरे व्हायचाच आहे ना. तर का तिथं 2 तास लागणार आहे तुला? का नाश्ता करायला चालली? नाही पण अर्धा तास तर लागेलच ना. हो तर अर्धा तासात येशील ना. करून ठेवते मी तोपर्यंत. आंबे वगैरे छिलते, कांदे पिंदे काटून ठेवते. हो ठीक आहे आई, तशी करते मी, चालली जाते. कोणचा? ह्या सूर्यकांताला फोन लावून पाहिजे ना. घेतलं का तर तिनं मिरच्या? हो आई एक दिवस म्हणत होते ताई मिरच्या वगैरे घ्याल तर सांगाल म्हणून. बरं झालं आठवण काढून दिल्या तर. हो लाव बरं फोन लाव. हे पोरगी ना नुसता मोबाईल पकडून बसते. गुड्डी मोबाईल दे इकडे, आत्याला फोन लावायचा आहे, दे लवकर. चल बापा, मलाच बनवा लागते का ताज भाजी? हे तर चालली तिकडे मिरच्या घ्यासाठी. तशी आज मीच बनवणार होती ना भाजी. चल बनवते. मला सकाळपासून ना बरं नाही वाटत आहे. काहून? तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? बोलू का डॉक्टरांना? नाही तर चल मग दवाखान्यामध्ये. बाबा थांबा. मला बरं नाही वाटत म्हणजे माझी तब्येत वगैरे ठीक आहे. बापा म्हणते मला बरंही नाही वाटत. अजून म्हणते तब्येतही ठीक आहे. नाही तू बोलून का राहिली? बरं नाही वाटत म्हणजे आतमधून अशी फिलिंग नाही का, अशी वेगळीच येत आहे माधुरीसाठी. असं वाटून राहिलं माधुरीची तब्येत वगैरे ठीक आहे की नाही बा, असं नाही का? का इंदू तू पण असंच तर राहते. तुम्हाला काही सांगितलं की बस तुम्ही मजाकच उडवता. अरे तर बाबा तुला तसा वाटून राहिला. आता फोन कशासाठी आहेत? पटकन फोन करून घे ना पोरीला. मग अशी लावते म्हटली तर मग चहाच बनवली, चहा वगैरेच पेली. मग गोष्टामध्ये राहूनच गेला लावायचा. काही नाही झाला, चांगलीच तब्येत असेल. तू जास्तच चिंता करते पोरीची. तब्येत वगैरे खराब झाली असती तर फोन नाही आला असता का? काही पण इंदू तू डोक्यामध्ये आणते आपल्या. आता आधी ना तू फोन लावून टाक. हो मी आता आधी फोनच लावते, नाही तर मग माझ्या कोणत्या कामामध्ये मन नाही लागणार. हो बोलून घे पोरीसोबत. मी येतो वावरातून. मी पण लावतो जावयांना फोन. हो ठीक आहे ना, लावून घ्याल तुम्ही पण. हो ना, मला असं वाटून राहिलं तर फोन लावायला पाहिजे. मी पण उगीच चिंता करते. तब्येत वगैरे खराब राहिली असती तर फोन आला असता ना. बरोबर म्हणून राहिले हे. नाही तरी पण मी लावते बाबा, फोन लावते, बोलून घेते आपल्या पोरीसोबत आणि मग करते स्वयंपाक. सरपंच ताई, अरे रजनी ये. रजनी स्वयंपाक वगैरे झाला तुझा? हो ताई झाला ना स्वयंपाक. हे कामावर जातात ना, त्यांच्या गाईने करावं लागते लवकर स्वयंपाक. सफाई स्वयंपाक होऊन गेला तुझा? माझा स्वयंपाक व्हायचाच आहे. तुम्ही काय आरामात कराल स्वयंपाक? पहिले नाश्ता बिस्ता करता तुम्ही? नाही हो, आज नाही केली नाश्ता वगैरे. नाश्ता केला ना तर मग भूक नाही लागत लवकर. आज फक्त चहाच घेतले बाबा. ताई थोडा काम होता तुमच्याकडे. बोल ना तर बाबा, कोणतं काम आहे तर बोल. ताई मला 1000 रुपये असतील तर द्या बरं. कशासाठी हो 1000 रुपये? का घेऊन राहिले? मिरच्या घेत आहे. कुठे आला मिरच्यावाला? तुझ्या घराकडे आहे का? नाही ताई, माझ्या घराकडे नाही आहे, शांतताईच्या घराकडे आहे मिरच्यावाला. आता हे गेले कामावर. आता माझ्याकडेही पैसे आहेत तर 500 आहेत. आता किती रुपयाची होते ना किती रुपयाची नाही मिरची. आता पाहिजेत नाही का 1000 रुपये अजून. तर मी म्हटली असतील तुमच्याकडे तर मागून घेते.
द्या ना मग, कामावरून आल्यानंतर ना मी वापस आणून देईन. हो हो देते देते. शांताताईच्या घराकडे आहे ना मिरचीवाला. तुला कोणी सांगितलं? एसीटी आली बाबा सांगत. म्हणते शांता काकूने म्हटलं, म्हणते तुझी मम्मी मिरच्या घेते का तर विचारून ये, म्हणून आली ते सांगत. असा म्हणजे तू काही तिकडे गेली नाही? नाही नाही मी गेली नाही. मी सिटीला पाठवली, येऊन राहिली म्हणून सांग म्हटली मम्मी, आणि मी इकडे आली. तर द्या ना मग पैसे. हो हो देते. तुमच्या घेऊन झाल्या ताई मिरच्या? नाही ना बाबा, यांना आणा आणा करते ते, आणतही नाही मिरच्या घेऊन. आता ह्या हप्त्यामध्ये आणेन म्हणत होते. तर चला ना मग ताई, तुम्ही पण घेऊन टाका मिरच्या. पण हे सरपंचजी नाही आहेत ना घरी, आता भाऊ नाही आहेत तर कशाला, तुम्ही घ्या ना. मला त्या मिरच्या बिरच्या घेता नाही येत. का ताई तुम्ही पण मिरच्या आता सगळेच जण घेतील ना मिरच्या, भाव तर करतील. तुम्हाला जेवढ्या मिरची पाहिजे तेवढे घेऊन टाकाल. शांताबाई आहेत ना, त्या बरोबर भावटाव करतात, त्यांना बरोबर रेट माहीत राहते. हो ते तर आहे म्हणा. थांब तुला पैसे देते आणि मग यांना फोन लावते, मिरच्यावाला आला आहे तर घेऊ का म्हणून, का म्हणतात तर, आणि मग तशी येते मी. ठीक आहे ना ताई, पटकन फोन लावा ना तर सोबतच जाऊ. तशी मी सिटीला पाठवलीच आहे तर थांबेलच तो मिरच्यावाला, त्याला का गाई जायची. गिराईक तिकडे जेवून राहिले ना त्याचे. हो हो ठीक आहे ना, लावते फोन, थांब. हो लावा पटकन लावा. एखाद्या दिवशी ना यांचा सामान चोरी जाईल तेव्हा यांना समजेल. दुकानाचा खुल्लाच टाकून कुठं जातात तर माहित नाही. आता एवढ्या वेळामध्ये कोणी आले ना नेले एक दोन पाकिट फुकीट निरम्याचे तर पाहत राहतील काय. निरमा म्हणा की काही कुरकुरे म्हणा, बदमाश पोरांना काय बाबा घेऊन जायसाठी. कुठं गेले होते हो दुकानाचा खुल्लास टाकून, कुठं गेले होते? अरे बाथरूम लागली होती ना तर गेलो होतो. आता बाथरूमला जाईन तर ताला लावून जाईन का? ताला लावून नका जाऊ, पण आवाज तर देऊ शकता ना, का मंजुळा इकडे ये, इथं थोड्या वेळ उभी राही म्हणून. अरे फक्त सुसू लागली होती, सू करायला किती वेळ लागते? काहीच वेळ नाही लागत तुम्हाला. 1 सेकंदात होती तुमची सुसू. चोरट्यांना चोरणाऱ्यांना काय आहे, नाही आहे रे वा काका इथं तर. आला ना पटकन काही पुढापडा घेऊन गेला तर कशाचाही. तुला मोठा आहे मंजुळा, कोणी काही नाही नेत. असेच म्हणत राहा, एखाद्या दिवशी नेतील की नाही तर मग समजेल तुम्हाला. काकू, अरे सूर्यकांत बोल. हे आहेत तरी बाबा तुझे काका आहेत ना दुकानामध्ये, का लागते तर घे त्यांच्याकडून. मी अशीच इकडे आली होती तर इथं उभी आहे. नाही नाही काकू, काही मला सामान बिमान नाही लागत, तुमच्याकडेच काम होता. असं का, माझ्याकडे काम होता का? पैसे मागायला तर नाही आली काकू, मला ना पैसे पाहिजेत होते. काय मला वाटलाच हे पैसे मागायला आले असेल म्हणून. हिचे का पैसे मी देणार नव्हते का बापा, घरी मागायला आले तर. काही म्हटलं का काकू? नाही नाही बोल ना. पहा काकू, वाईट नका मानून घेऊ, मला माहित आहे तुम्ही पैसे आणून देता म्हणून. आणि मी कधी तुम्हाला पैसे मागायला आले का तुमच्या घरापर्यंत? नाही ना. हो मी तोच तर विचार करून राहिली. मी म्हणलं कधीच तर तू मागायला नाही येत, मीच नेऊन देते पैसे. हो पण आता ना अर्जंट काम आहे म्हणून आली. बापरे, अर्जंट काम कशाचं आहे तुला? अहो काकू, माझा पर्स गोदरेजच्या अलमारीमध्ये आहे आणि तिथे पैसे आहेत माझे. तर आमच्या इथं मोंटूचे बाबा ते चावी घेऊन गेले. आता फोन लावले मी त्यांना तर ते म्हणतात की माझ्याकडे चावी आली आहे म्हणून. आणि आता बाहेर काही पैसे आहेत नाही, 500 रुपये आहेत माझ्याजवळ. तर म्हणून ना 1000 रुपये पाहिजेत होते. असं मला वाटलं शिलाईचे पैसे मागायला आले का. म्हणजे 1000 रुपये कशासाठी पाहिजेत? हे लाल मिरची घ्यायची आहे. कुठं आहे मिरचीवाला, तुझ्या घराकडे आहे का? नाही नाही काकू, कोणता वहिनीचा फोन आला होता मिरची घेता का ताई म्हणून. एक दिवस अशीच म्हटली होती, मिरची वगैरे घ्याल तर सांगाल म्हटली होती. असं म्हणजे कुंताच्या घराकडे आहे ना मिरचीवाला? नाही, त्या वहिनीच्या घराकडे नाही आहे. तर मग कोणाच्या घराकडे आहे? तुझ्याही घराकडे नाही आहे म्हणते, कुंताच्याही घराकडे नाही आहे. मग कुठं आहे तो मिरचीवाला? चौकात लावला असेल दुकान ना. नाही नाही काकू, शांता वहिनीच्या घराकडे आहे मिरचीवाला. शांता वहिनीचा फोन आला कुंता वहिनीला, मग त्यांनी इकडे फोन लावला तर मी म्हटली येते म्हटली, त्या गेल्याही असते. मंजुळा तू घेऊन राहील का मिरची? नाही नाही, मी कशाला मिरची घेऊ, आपण लग्नामध्येच घेतला होता ना, तोच काय तिखट होईल आता. होईल का, नाही तर पाहून घे. 2-4 किलो घेत असेल तर घेऊन घे. नाही नाही राहू द्या, होते तर तेवढाच आहे, पुष्कळ आहे. ठीक आहे बाबा. मग सूर्यकांत पैशासाठी आले आहे, 1000 रुपये असतील दुकानात तर देऊन द्या ना. हो ठीक आहे ना, देतो. काकू मग सायंकाळी आणून देईन आल्यानंतर घरी. सूर्यकांत एक काम करशील, तुझे शिलाईचे किती पैसे झाले आहेत हिशोब पाणी करून घेशील आणि काटकूट करून घेशील, मग बाकीचे पैसे देऊन देशील वापस. नाही तर मग म्हणाल काकू उसने मागायला आली आणि माझे शिलाईचे पैसे पाडले नाहीतच म्हणून. नाही हो, शिलाईचे पैसे द्याच नाही लागतील का? आता आणूनच देईन म्हणत होती आज उद्या. काल घाईमध्ये होती म्हणून मी ब्लाऊजसाठी चालली, मी काही पैसे धरून आले नाही. हो ठीक आहे ना काकू, मला पण समजते. ठीक आहे, तसा करू मग, हिशोब करून टाकू. किती पाहिजेत पोरी? 1000 का? हो काकाजी 1000 पाहिजेत, द्या. हो हो देतो. हो का भाव म्हणत आहेत? अरे शांता, 300 रुपये किलो म्हणून राहिले ना. काजी बापा, मिरचीवाले भाऊ काही रेट सांगून राहिले ना तुम्ही तर.
बाप रे बाप, 300 रुपये किलो. तेच तर म्हणून राहिलो वहिनी, मी 300 रुपये किलो म्हणत आहेत. जास्त होते ना 300 रुपये किलो. पण मागच्या हप्त्यामध्ये बाजारामध्ये गेलो होतो मी, विचारलो मिरचीचा रेट. तर 200-250 असा होता. अजी भाऊ, तर ते मिरची कोणती आहे? ते तिखटवाली मिरची आहे ना, ते जास्त झोमते. ते मिरची आहे, तिचा रेट कमी राहते. ह्या मिरचीचा कुठे रेट कमी राहते? हो, ते बरोबर आहे भाऊ तुमचं म्हणणं, पण 300 रुपये किलो जास्तच आहे ना. अजिताई, ते बाजारामध्ये मिरची पाणी मारली राहते, नरम राहते. आता तुम्ही हात लावून बघा, कशी कुडकुडी मिरची आहे. तर उन्हात वाळू टाकाल नाही तरी, लावायला न्याल ना तरी जमते. नाही भाऊ, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कुठलीही मिरची घ्या तुम्ही, घेतल्यानंतर मिरचीला 1-2 ऊन दाखवाच लागते. तेव्हा कुठे चक्कीवाले लावून देतात मिरची. तुम्ही म्हणता की असं घेऊन जाल तरी लावून देईल म्हणून. तसं नाही बाई, म्हणजे वाळूही टाकाल तरी घटणार नाही. 2 किलो मिरची का 5 किलो मिरची घ्याल ना, तर त्याच्यामधून एखादच पाव तुमची कमी होईल, नाही तर कमी होणार नाही मिरची. हो, तर रेट बरोबर लावून द्या ना भाऊ. आता तुम्ही आले म्हणून मी माझ्या बहिणीला फोन केली. 2-3 जण येत आहेत मिरची घ्यायसाठी. मोठे बोल ना शेटी. मोठे, मिरचीवाल्याला थांबवायला सांगितलं मम्मी ना, मम्मी येत आहे. हो ठीक आहे ना, आहे मिरचीवाला इथंच थांबलाय. काकू मी जाते. हो ठीक आहे, जा. अरे सिटी, बोला ना मोठे पप्पा. जा बरं बाई, तुझ्या मोठ्या आईला बोलवून आणशील. मोठे पप्पा बोलवत आहेत म्हणा, जा सांग बरं. मिरची घेऊन राहिले म्हणा, तर बोलवून राहिले म्हणा, जा बोलवून आणशील. तुम्ही नाही जात, मी आताच घराकडे गेली होती. जा ना बाई, जा जा. मग मी चॉकलेटसाठी देतो 5 रुपये, जा. द्याल ना? हो देतो ना, तू जा. ठीक आहे मोठे पप्पा, जातो. बघा भाऊ, ते पोरगी आली होती, आता तिची मम्मी येऊन राहिली. तुमची मिरची ना सगळी इथंच विकते, तुम्हाला कुठं जायची गरज नाही. रेट बरोबर लावा तुम्ही. मला माहित आहे बापा बाई, माझी मिरची काही राहत नाही म्हणून. मिरचीच कशी आहे, म्हणजे कशी आहे मिरची? अजी मोठा भाऊ, जास्त मिरची तेजही नाही आहे, फिकटही नाही आहे, मीडियम आहे एकदम. नावानच विकते, केसोरी मिरची आहे ना. असा केसोरी मिरची आहे का? काय म्हणते बाबरा? मागा ना बाबा भाऊ, मागा ना तुम्ही. आता भाव टाव करा. शांता बहिणी, करा बरं भाव तुम्ही. आता तुम्ही बोला ना त्याचे. तुम्ही तर आहात नाही, तर तुम्ही म्हणा किती मध्ये मागता का. त्यांनी तर सांगितलं आपला रेट 300 रुपये किलो. आता तुम्ही मागा ना. असं पाहिजे बापा, खडतड हिशो. बरोबर. आता बाई आल्या तर म्हणून राहिल्या ना, आणि तितक्या वेळेचे तुम्ही काही बोलतच नाही आहात. बघा मिरचीवाल्या भाऊ, मी का म्हणतो, 300 रुपये म्हणून राहिला. 300 रुपये काही रेट आहे नाही. 200च्या भावाने लावून दे. 200च्या भावाने लावून दे बाई, इथंच मिरची संपते तुझी पूर्ण. राहू दे बाबा, तुम्हाला काही मिरची घ्यायची नाही आहे. तुम्ही फालतू इथं मला थांबवला, माझा टाइमपास करून राहिले तुम्ही. चला साईडला व्हा, जाऊ द्या मला. का बाबराव तू पण काही बोलते, जसं आला तसा बोलते. तर 200 रुपये किलोवाली हे मिरची आहे का? आता बोला बरं भाऊ, याने मागितला 200 रुपये किलो, बरोबर आहे का? तुम्हीच सांगा आता. नाही भाऊ, बरोबर तर नाही आहे. हे बघा मिरचीवाले भाऊ, मी का म्हणतो, 250 रुपये किलो लावून द्या. नाही भाऊ, 250 रुपये किलो नाही होत. कुठेही जा तुम्ही, बाजारात जा आणि रेट विचारून या. मग तुम्हाला समजेल की मी जास्त सांगत आहे की कमी सांगत आहे. हे बघा मिरचीवाले भाऊ, आम्हाला काही चवण्या बिवण्या करायचं नाही आहे, आणि मिरच्या घ्यायच्याच आहेत. मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणून तुम्हाला थांबवलं ना आम्ही. आणि अजून मी 3-4 जणींना बोलवली, पण मिरच्या लागत आहेत त्यांना, तर या म्हणून घ्यासाठी. आम्हाला पण घ्यायच्या आहे, तर बरोबर रेट मध्ये लावा बापा. तुम्हालाही परवडल्या पाहिजे ना, आम्हाला पण. तेच तर म्हणतो बाई मी. आता बघा बाई, त्यांनी तर 200 रुपये किलो मागितला, मग असं 100 रुपयाचा फरक राहते का? अजी भाऊ, त्यांनी मजाक मध्ये म्हटलं ना. ते 200 रुपये किलो मिरची मिळते, जे तिखट राहते. मिळते ना, आहे ना, मिळते. मी कुठं नाही म्हणतो, 200 रुपये किलोवाली पण मिरची आहे. पण मिरची मध्ये पण फरक राहते ना. बघा भाऊ, 250 रुपये किलो म्हटलं तरी झाला ना, रेटच झाला आता मिरचीचा. नाही मोठा भाऊ, 250 रुपये किलो मध्ये येतच नाही मिरची. हे बघा, जास्त किंमत मी काही सांगितली नाही. सांगितली का 350 वगैरे? नाही ना. मग आता जो रेट सुरू आहे तो रेट सांगितलं मी तुम्हाला. बरं तर ठीक आहे. तुम्ही काय म्हणता, 300 रुपये किलो. एकही कमी नाही करत का? सोन्याचाच भाव लावला का मिरचीला पण? राहू द्या बापा, एकही भाव कमी नाही करत, तर घेऊन जा मिरच्या. दाखवा, फोन दाखवा बरं. मी कोणत्याला फोन लावते, नको येऊ म्हणून. असे नाही बघितले बापा, आता एवढे आम्ही सामान घेतो तर भाव करतोच. हे बघा बाई, मी 280च्या भावाने दिलो आहे. आता त्याच्यापेक्षा तर कमी देणार नाही. बघा, आता तुम्हाला पटत असेल तर ठेवा, नाहीतर मग निघतो बा मी. ताई, झाली का घेऊन मिरची? नाही हो कोणता, घेऊन व्हायचीच आहे. आता भावच करत आहोत आम्ही. हो का भाव म्हणते का? 300 रुपये किलो सांगितलं, आणि 280 रुपयाच्या भावानं देतो म्हणते.
का ताई तू पण 250 रुपये काऊन नाही मागितले तर 250 रुपये किलो मागायला पाहिजेत होता. 280च्या भावाने मागून टाकली एका वेळेस. नाही हो कुंता, तुझ्या भाऊजीनं मागितला 250 रुपये किलो. बोलले तुझे भाऊजी नाही म्हणत आहेत ना, तेच म्हणाले 280च्या भावाने देऊ शकतो म्हणतात, नाही तर चाललो म्हणतात. मग आता कसा करायचा, घ्यायचा की नाही? मिरचीवाला भाऊ, मी का म्हणते 260च्या भावाने देऊन दे ना. देऊन दे. आता आम्ही घ्यायसाठी आलो बाबा मिरची. मलाही 5 किलो मिरची पाहिजे. हो, आणि मला 7 किलो पाहिजे मिरची. हो, आणि मी 10 किलो मिरची घेते. लावून टाका आता 260 रुपये. नाही नाही बाई, 260 रुपये नाही ना, 270 रुपये नाही. आता 1 रुपया कमी नाही होणार. 280 म्हणजे 280. तुम्ही मग पूर्ण मिरची ठेवाल तरी चालेल. बाबा हा मिरचीवाला तर खूपच अटलेला दिसतोय. वारली खटाळ मिरची आहे ना बाई, असा तसा माल विकतो का? पाहिजे बरं कशी मिरची आहे, तर वारली खटाड आहे म्हणते. आहे घे चांगली मिरची म्हणा. शांता बहिणी, मिरची तर आहे चांगलीच आहे, वारली खटाड आहे. त्या मिरचीवाल्या भाऊसारखीच आहे वारली खटाड. का बाबा सूर्यकांता ताई तुम्ही पण परवडते का मग? परवडते 280च्या भावाने घ्यायला? हो, घेऊन टाकू ना. बाजारातही 280 300 असा रेट आहे ह्यावाल्या मिरचीचा. आणि बाजारची मिरची थोडी नरम राहते. हो म्हणते वगैरे हा मिरचीवाला भाऊ, म्हणते बाजारची मिरची अशी वारली नाही राहत म्हणते, नरम राहते म्हणते, पाणी मारलेली राहते म्हणते. हो वहिनी, माझ्या आईच्या इथे आणलं ना मिरची, आता 280च्या भावाने आणला. हेच मिरची आहे पण अशी वाढली नव्हती. मी तर म्हणतो घेऊन टाकू. ठीक आहे बाबा, आता तू म्हणून राहिली तर बोला बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? बोला लवकर. 280च्या खाली मी 1 रुपया कमी घेणार नाही. ठीक आहे बाबा, द्या मग द्या. आमच्यासाठी मजा 10 किलो. आता नाहीच म्हणून राहिले ना, आता थांबवला तर बरं नाही वाटत. त्या सरपंच बाई पण आल्या, त्याही घेऊन राहिल्या मिरची. हो घेते ना शांतताई, मी पण घ्यासाठी चालेल मिरची.